आज शिवशक्ती बँकेची सर्वसाधारण सभा 26वी या बँकेचं कामकाज सुरू झालं त्या सभेचं कामकाज सुरू होत असताना संस्थेचे या बँकेचे चेअरमन डॉक्टर बुरगुटे यांनी सभासदांना कुठल्या विश्वासात न घेता किंवा सभासदांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देता सभा सुरू झाली आणि 1 ते 12 विषय आपणापर्यंत अजेंडा पोचलाय का, मग मंजूर का, आणि मग मंजूर अशा मोठ्या घोषणा द्यायला लावल्या मंजूर आहेत का म्हणून. आणि मग ही लोकशाहीला शोभणारं नाही किंवा सभासदांना न्याय न देता हा या बँकेच्या सभासदांनी जो आपल्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला तडा घालून आपण या सभासदांवर अन्याय केला आहे. आणि आपण प्रश्न विचारत्यांनी ज्यांनी प्रश्न विचारले त्यांना प्रश्नाचं उत्तर न देता आपण मुजोरपणा दाखवला, मुस्कटदाबी केली, अशा अनेक गोष्टी. आणि हे सभेचं विवेचन न करता कुठला एखादा विषय न वाचता 12च्या 12 विषय न वाचता मंजुरी घेऊन आणि त्या ठिकाणी गोंधळ घडवून आणला यांच्याकडून. मग हे लोकशाहीला शोभणारं नाही, हे लोकशाहीला काळीमा आहे. आणि मुस्कटदाबी साधारण सभासदांनी आपला पै पावाना जपून त्या बँकेच्या हितासाठी किंवा आपल्या सगळ्यांच्या हितासाठी ज्यांनी रुपया गोळा करून बँकेत ठेवली त्या सर्व सभासदांचा यांनी आज गळा घोटलेला आहे आणि सगळ्यांची मुस्कटदाबी केलेली आहे. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर न देता इतका मुजोरपणा हा या बँकेच्या चेअरमनला शोभा देत नाही. आणि हे घडवत असताना हे सगळं त्यांनी बाहेरच्या गुंडाकडून आणून तिथं गोंधळ घडवला, सभासदांना कुठल्या विचारात घेतलं नाही किंवा असतील त्यात काही, परंतु जे विचाराचे सभासद आहेत तिथं कुणीही सुद्धा जाब विचारायला आले नाहीत. आणि ज्यांनी विचारलंय, मी एक सभासद ह्या नात्यानं मी सांगितलं की सभा ही सुरू झाली आहे तर तुम्ही इतिवृत्त पहिल्यांदा मागच्या वर्षीचं कायम करा आणि पुढच्या गोष्टी पुन्हा तुम्ही करा. तर त्या सुद्धा गोष्टीची त्यांनी दखल न घेता 1 ते 12 विषय बहुमताच्या जोरावर मंजूर करून आवाजी मतदानानं त्यांनी या सर्व सभासदांचा न्याय हक्काचा मुस्कटदाबीपणा केला आणि न्यायाचा गळा घोटला. अशा पद्धतीनं मी आज आपणासमोर या बँकेच्या संदर्भात मी माझं मत व्यक्त करत आहे एक सभासद या नात्याने.